आता फ्री न्यूमरॉलॉजी कोर्स याचं लास्ट लेक्चर आहे. सो त्यात आपण काय काय पाहिले, ठीक आहे. माझ्याविषयी तुम्ही आता थोडं बहुत जाणता. लवकरच आपले जेई आणि नीटचे फिजिक्सचे लेक्चर्स पण येतील. आणि इन जनरल जे आध्यात्मिक बरेच विषय आहेत जे साधक विचारतात त्याच्याविषयी पण एक वेगळं चॅनल येईल. तिथं मी आध्यात्मिक मार्गदर्शन करेल. आणि ऑफकोर्स फिजिक्सचं चॅनल आहे तिथं जेई आणि नीट किंवा इव्हन सीईटी असेल तर त्याचं पण मार्गदर्शन असेल. म्हणजे तिथं थोडंसं वेगळ्या पद्धतीनं फिजिक्स मी शिकवणार आहे. रेग्युलर आपल्या ज्या क्लासरूम मध्ये होतं त्याच्यापेक्षा डिफरंट. ओके. येस. या कोर्समध्ये आपण काय शिकणार अंकशास्त्राच्या, तर आपण ऑलरेडी अंकशास्त्र म्हणजे काय, पुन्हा मुलांक कसा काढायचा हे शिकलेलं आहे. प्रत्येक नंबरचे गुणधर्म त्याचा एक टेम्पलेट आपण शिकलेलो आहे. ओके. जर आपल्याला तिथं जिथं टेम्पलेट बनवणं शक्य असेल की हा हे असं आहे आणि पुन्हा हेच रिपीट होतं, तर मग तिथं ते वापरलं पाहिजे. ओके. जे स्मार्ट वेनी तो विषय शिकला पाहिजे असं आहे. मग न्यूमरॉलॉजीमध्ये पण आपण शोधलं पाहिजे की कुठं कुठं टेम्पलेट मेकिंग पॉसिबल आहे. मग ते सगळीकडे रिलेट होत जातं. ओके. अँड दॅट मेक्स आवर लाईफ इझी. ठीक आहे. अच्छा, हे काय आहे? चालेल. सो प्री न्यूमरॉलॉजी कोर्स अबाउट माय सेल्फ. त्यानंतर अंकशास्त्र म्हणजे काय, मुलांक कसा काढायचा, अंकशास्त्राची भाषा म्हणजेच कशाची, वर्क्स ऑन द बेसिस ऑफ फ्रिक्वेन्सी. म्हणजे एव्हरी पर्सन, ओके, दे आर व्हायब्रेटिंग ऍट सर्टन फ्रिक्वेन्सी. आणि ह्या विश्वातली प्रत्येक सजीव नाही, निर्जीव वस्तू सुद्धा म्हणजे त्याचं एक स्वतःची फ्रिक्वेन्सी आहे. आणि इतकंच काय, ह्या सगळ्या वस्तू ज्या अणूंपासून बनलेल्या ऍटम्स पासून, त्या ऍटमच्या आत 99.99999% जागा रिकामी आहे, पोकळ आहेत. परंतु त्या ऍटमला स्वतःची एक फ्रिक्वेन्सी आहे व्हायब्रेशनची. आणि ती फ्रिक्वेन्सी हीच त्याची ओळख आहे. ओके. त्यामुळं आपण म्हणू शकतो की फ्रिक्वेन्सीच्या बेसवर एखाद्या गोष्टी म्हणजे फ्रिक्वेन्सीच्या बेसवर एखाद्या वस्तूबद्दल, एखाद्या व्यक्तीबद्दल काय घटना घडणार हे प्रेडिक्ट करता येतं. ओके. येस. मग फाईनमननं एक त्याची आयडिया दिलेली की बाबा पॅटर्न्स या निसर्गातले नोटीस करा आणि त्या पॅटर्न्सना मग भविष्यात ते रिपीट होणार, त्यानुसार ते मग प्रेडिक्ट करू शकता तुम्ही. आणि इतकंच नाही, पॅटर्न्स हे फक्त आपल्याला दिसले पण ते नंबर्सशी पण रिलेटेड आहेत हे आपल्याला कळतं. मग जे आपण म्हणतो ना नंबर्सची भाषा आणि निसर्गातले पॅटर्न्स यांना आपण कनेक्ट केला आणि त्यातून आपल्याला न्यूमरोलॉजी, ओके, न्यूमरोलॉजी हा एक नवीन माध्यम, एक नवीन शस्त्र आपल्याला मिळालं की ज्याच्या माध्यमातून निसर्गाची रहस्य, या विश्वाची रहस्य आपल्याला कळू शकतात. ओके. मग हे केल्यानंतर आपण एक प्रत्येक अंकाचं एक स्वभाव काय असतो, एक म्हणजे इन जनरल आपण बघितलं होतं की त्या अंकामध्ये कशा पद्धतीचे व्हायब्रेशन्स आहेत आणि काय त्या अंकाकडून आपण अपेक्षा करू शकतो. ओके. आणि हे अगदी काय म्हणतात ना, कुणालाही सहज मान्य होईल अशा पद्धतीचं आहे. इट मेक्स कम्प्लीट सेन्स. मग त्यानंतर आपण बघितलं होतं की लकवरती प्रभाव करणारे घटक कोणते आहेत, जे इंटरनल आहेत, एक्सटर्नल आहेत, ते सगळं झालेलं आहे आपलं. इंटरनल घटक महत्वाचे आहेत आणि खूपच जास्त महत्वाचे आहेत, आणि एक्सटर्नल घटक हे सुद्धा महत्वाचे आहेत. पण ते डिपेंड करतं की आपण आपल्यावर कोणत्या एक्सटर्नल घटकाचा प्रभाव जास्त आहे, कमी आहे, हे डिपेंड करतं की आपण त्यांच्याशी किती असोसिएटेड आहे. पण वेदर यू वॉन्ट ऑर नॉट, जे इंटरनल घटक आहेत ते तुमच्याशी असोसिएटेड आहेतच. ओके. ते तुमच्या प्रभाव करतातच, तिथं काही चॉईसच नाही. फक्त नामांकच्या बाबतीत आपल्याला स्कोप आहे. आणि त्यामुळं आपण म्हणतो की नामांक हा एक मार्ग असू शकतो कशातून, आपल्या बॅड लक मधून बाहेर पडण्याचा. त्यामुळे नामांक हे खूप पॉवरफुल रेमेडी आहे, याच्याविषयी आपण बोललो आहोत. तो कसा पॉवरफुल आहे त्याला डिटेलच बघावं लागेल. ओके. जेव्हा आपण ऍडव्हान्स न्यूमरोलॉजीमध्ये हे सगळं शिकू. आणि न्यूमरोलॉजीच्या ज्या जास्तीत जास्त रेमेडीज आहेत त्या म्हणजे जी युनिक रेमेडी न्यूमरोलॉजीने आणली ती नामांकचीच आहे. आणि तीच मोस्ट पॉवरफुल पण आहे न्यूमरोलॉजीच्या या शास्त्रानुसार. बाकीच्या रेमेडीज आहेत जशा आपण त्या त्या बऱ्याच रेमेडीज आपण ज्योतिषमधून हे केलेले आहेत, बॉरो केलेले आहेत. भले खरं नामांक हे एक्सक्लुसिव्हली ना न्यूमरोलॉजीची देणगी आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे नामांकचं करेक्शन जेव्हा गरजेचं असतं तेव्हा. मग हे हे सांगितलं आपण की हे गाडीची चार चाकं आहेत आणि ही मॅटर करतात, आणि पुन्हा बाकीचे एक्सटर्नल फॅक्टर्स तर मॅटर करतातच. मग मुलांक कसा काढायचा, भाग्यांक कसा काढायचा, याची एक जनरल आयडिया घेतली आपण. नामांक नामांक
म्हणजे हा सुद्धा काही असतो. आणि तो नामांक हे जे कॅल्डियन न्युमरोलॉजी नावाचा प्रकार आहे त्या बेसिसवर ठरतो. ओके. मग भरपूर लोक मग ह्याच्यात कसे जातात की अरे हा हे असतं बघ, कॅल्डियन न्युमरोलॉजी असतं बघ, ए म्हणजे 1 असतं बरं काय, असं. ते के म्हणजे 2 असतं, जी म्हणजे 3 असतं. इतकं ते सुपरफिशियल जातात. मग ठीक आहे, ज्याला फक्त कामापुरतं लेणं देणं आहे न्युमरोलॉजी, त्यांच्यासाठी हा अप्रोच बरोबर आहे. पण मी काय, हा अप्रोच काय सर्वत्र रॉंग असं काही नसतं. प्रत्येक जो शिकवण्याचा अप्रोच आहे तो कुठं ना कुठं फिट बसतोच. पण आपण जेव्हा न्युमरोलॉजीला गहनतेनं शिकतोय, की समजा तुम्हाला स्वतःच्या आयुष्यात न्युमरोलॉजी वापरायची आहे, त्यातून तुमचं डिसिजन मेकिंग तुम्हाला इम्प्रूव्ह करायचं आहे, आणि त्याच्याच पलीकडे जाऊन तुम्हाला समजा प्रोफेशनल न्युमरोलॉजिस्ट पण काम करायचं असेल, तर तुम्हाला ते डीप लेवल पर्यंत माहिती पाहिजे. बिटवीन द लाईन्स ज्याला आपण म्हणतो, ते जे स्टफ आहे ते तुम्हाला आलं पाहिजे ना. असं. मग आत्ता जे मी न्युमरोलॉजिस्ट बघतोय की सर्टिफाईड न्युमरोलॉजिस्ट असं तसं, हे कित्येक जण हे फक्त पाठ करून आलेले आहेत. आणि मग मी म्हणतो की पाठच करायचा असेल विषय, तर ते पाठांतराची स्पर्धा ठेवा ना. असं आहे. हे लाईफ गायडन्स वगैरे पाठांतर करणारे लोक कसे काय करू शकतात हे म्हणतोय मी. पाठांतर ही एक स्किल आहे, त्याचं एक महत्व आहे. परंतु जिथं डीप रुटेड कन्सेप्ट असतात अशा विषयांमध्ये पाठांतराचा जास्त रोल नसला पाहिजे. नाहीतर ते हार्मफुल आहे, की तो विषय शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्या विषयासाठी. ठीक आहे. येस. मग आता बघा, म्हणजे काय की इथं जे मर्मावर बोट ठेवणारा जो आहे ना, की अशा पद्धतीच्या शिक्षकांची फार वानवा आहे. त्यामुळे मी म्हणजे आता फिजिक्स मधून मला वेळ फार कमी मिळायचा, परंतु लिटरली फिजिक्सचे बॅचेस कमी करून मी याच्यात उतरलोय. कारण मग मला लक्षात आलं की जिथं जास्त पोकळी आहे तिथं आपण जायला पाहिजे, जास्त गरज आहे तिथं. फिजिक्स मध्ये पण खूप गरज आहे. ओके. त्यातून विद्यार्थ्यांची करिअर घडतायत. किंग मेकर सब्जेक्ट आहे तो, की तुम्ही डॉक्टर बनणार किंवा IIT मधले किंवा मोठ्या कॉलेजमधले इंजिनियर बनणार की नाही, हे तुमच्या फिजिक्सच्या मार्क्सवर ठरतं. बाकीचे सगळे सगळ्यांना येतात. ओके. पण त्याच्यापेक्षा मला लक्षात आलं की हे लिटरली लाईफ टाईमचे जे डिसिजन्स आहेत ते माणसं न्यूमरोलॉजीच्या बेसवर घेत आहेत किंवा ज्योतिषच्या बेसवर घेत आहेत. तर मग ह्यांचा जो इम्पॅक्ट आहे तो फार रिचिंग आहे, लिटरली लाईफ टाईमच्या लेवलचा इम्पॅक्ट आहे. ओके. आणि तो त्या व्यक्तीपुरता पण नाही, त्या पूर्ण फॅमिलीवर तो इन्फ्लुएन्स त्या म्हणतात ना त्या निर्णयांचा पण. मग मला लक्षात आलं की रॉंग इन्फॉर्मेशन या क्षेत्रात खूप आहे. तर त्यासाठी आपल्याला उतरावं लागेल, नेक्स्ट स्टँड पण घ्यावं लागेल. ओके. की जे राईट आहे ते राईट. मग त्या दृष्टीने मी या क्षेत्रात आलेलो आहे. आय एम हिअर विथ अ पर्पज. आता बघा, मग हे या क्षेत्रात मी कित्येक वर्षापासून आहे, परंतु ज्याला आपण म्हणू की ऍट अ लार्जर लेवल जो आता मी येत चालू जसं की ऑनलाईन येत आहे किंवा आता काही ह्या जून पासून तुम्हाला न्यूमरोलॉजीचे आमचे लेक्चर्स पण दिसतील तिथं इंटरॅक्टिव्ह बोर्डवर. ओके. जसं मी फिजिक्स इंटरॅक्टिव्ह बोर्डवर शिकवतो स्मार्ट बोर्ड पॅनलवर, तसं प्रॉपर जसं कॉलेजचे शाळा कॉलेजमधले लेक्चर असतात तसे. राईट. कारण मला तेवढ्या सिरियसली ह्या लोकांनी हे घेणं अपेक्षित आहे. ऑफकोर्स हसत खेळत पण शिकायचं, परंतु तो विषय जो आहे ना तो व्यवस्थित शिकून घ्यायचा असं म्हणायचं मला. मग ते तुम्हाला दिसतील जून पासून. राईट. आणि आम्ही मग मोठ्या स्केलवर हे काम करणार आहोत. मग आता आम्हाला कसं आहे की ह्या क्षेत्रामध्ये महत्वाचं की जो जो गॅप आहे किंवा राईट इन्फॉर्मेशनची कमी आहे, मग तो भरून काढायचा आहे. पुन्हा जसं की मिसइन्फॉर्मेशन आहे, त्याच्या रिमोलमध्ये आम्हाला इथे एक रोल प्ले करायचा आहे. त्याच्या अवेअरनेसची गरज आहे, त्याच्यामध्ये रोल प्ले करायचा आहे. आणि काही जे अशी माणसं आहेत जे फक्त सायंटिफिक टेम्परच्या नावाखाली पूर्णच या विषयांना खारिज करतायत, म्हणजे ते एकदम एक्स्ट्रीम लेवल आहे, की एकदम जे अंधपणाने विश्वास ठेवतायत त्यांना पण ऍक्च्युली त्यांचा पण प्रॉब्लेम आहे, त्यांना हे विषय कळायला प्रॉब्लेम. जे पूर्णपणे सायंटिफिक टेम्परनी चाललेत, सायंटिफिक टेम्पर म्हणजे फक्त मला जे दिसेल, मला जे म्हणता येईल पुरावा ज्याचा असेल, माझ्या सेन्स ऑर्गन्सना जे समजेल तेच मी विश्वास ठेवणार, ते लॉजिक मध्ये बसतं तेच त्यांचं सो कॉल्ड लॉजिक. ओके. मग ती पण एक एक्स्ट्रीम आहे. मग त्या माणसांना पण मला ह्या प्रवाहात आणायचं आहे, की जिथं गरज असेल तिथं डिबेट्स करून. ओके. तर हे असं आमचं थोडक्यात मोठ्या लेवलचं एक विजन आहे. सो त्या दृष्टीने आम्ही काम करतो. आता मग ठीक आहे, कमिंग बॅक टू दिस की नामांक. मग नामांक हा कॅल्डियन न्यूमरॉलॉजीच्या बेसवर आहे. आणि आपण ही टँजंट याच्यावर घेतली की हे जे कॅल्डियन न्यूमरॉलॉजीचा चार्ट आहे हा सायंटिफिक आहे. ओके. आणि किती चांगलं काम होऊ शकतं समजा जर काय म्हणू शकतो की एक इंटेंट चांगला असेल, तर याचं एक उदाहरण आहे की कॅल्डियन न्यूमरॉलॉजी. ठीक आहे. किंवा भारतात जी आपण देवनागरी लिपी वापरतो,
ते पण एक खूप चांगलं उदाहरण आहे की एखादं म्हणजे भाषेतली ती लिपी आहे, परंतु सायंटिफिक बेसिसवर एखाद्या भाषेची लिपी कशी डिझाईन करता येईल. ओके. सो ते एक एक्सलंट उदाहरण त्या गोष्टीचं आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी आपण जोडून बघू की कोणत्या कोणत्या गोष्टी ऑलरेडी राईट झालेल्या आहेत आणि त्याचा पण आपण कसा फायदा घ्यायचा ते पण आपल्याला बघायचं आहे. ओके. आणि राशी अंकांविषयी आपण म्हणजे ओझरचं बोललेलं आहे, वरवरचं बोललेलं आहे. राशी अंकांच्या विषयी नंतर बोलू, पण जगाशी तुम्ही कसे इंटरॅक्ट करता ते राशी अंकाच्या माध्यमातून आपल्याला समजत असतं. मग राशी अंकानंतर आता कुठल्या प्लॅनेटचा कोणता नंबर आहे, तो कसा त्याला मिळाला, त्याच्याविषयी आपण बोललो. पुन्हा जो हे आहे राहू, तर राहू हा भटकंतीचा कारक का आहे, म्हणजे खूप जास्त काय होतो, भटकाव त्याच्यामुळे होतो, माणूस इल्युजन मध्ये राहतो. मग त्याचे खगोलशास्त्रातले पुरावे काय आहेत आणि खरोखर तसं काय, तो राहू म्हणजे युरेनसमध्ये त्या तशी सगळी चिन्ह आहेत, ते सगळं आपण बोललो. किंवा तो उंडेड आहे, मग त्यामुळे राहूच्या बाबतीत अशा घटना होऊ शकतात मिसहॅपच्या. मग ते सगळं कसं अ, युरेनसच्या बाबतीत आहे हे आपण पुराव्याच्या पुराव्याच्या ज्या आधारावर आपण ते सांगितले आहे. आणि हाऊ इट मेक्स कम्प्लीट सेन्स ते आहे. आणि हे मी जे तुला इथं सांगतोय तुम्हाला, मी पुन्हा चॅलेंज करतो की हे तुम्ही भारतातलं एक ज्योतिषी मला किंवा एक न्यूमरॉलॉजिस्ट असं दाखवा जो ह्या लाईन्सवर बोलतोय. ओके. तर ते तुम्हाला मिळणारच नाही, कारण इतकी वानवा आहे इथं लॉजिकची. म्हणजे काहीतरी म्हणजे फक्त जे आहे ते फक्त पोपटपंची करून ते चालवायचं असं आहे. त्यांना हे पण वाटत नाही की रे आपण जे नुसतं बोलतोय ते खरं आहे का नाही. आपल्याला ते फक्त त्यांनी रटवलं तर आपल्याला विचारायला पाहिजे ना, कारण आपण ह्या बेसवर समोरच्याला लाईव्ह गायडन्स करतोय. मग रिस्पॉन्सिबल माणसांची पण कमतरता ह्या फील्डमध्ये आहे. ओके. तर मग त्या दृष्टीनं पण म्हणजे माझा हा प्रयत्न आहे की न्यूमरॉलॉजी शिकून, ज्योतिष शिकून माणसानं मग जे जबाबदारी न उतरण्याची ज्यांची तयारी आहे किंवा अम, इथं योग्य तोच गायडन्स देणं, वेल रिसर्च, वेल इन्फॉर्म देणं, अशा माणसांचं अशी माणसं जास्त असली पाहिजेत या क्षेत्रामध्ये. कारण काय आपण ह्याविषयी बोललेलो आहे की जसं सायन्समध्ये पियर रिव्ह्यूची सिस्टम आहे, की म्हणजे तुमचे जे पियर्स आहेत, तुमचे जे सहयोगी आहेत, त्याच विषयावर काम करणारे इतर माणसं आहेत, ते पण तुमच्या कामाचा रिव्ह्यू करू शकतात, त्याची क्रिटिकल अनालिसिस करू शकतात. मग त्यातले चांगल्या वाईट बाजू समोर येतात. ज्या वाईट बाजू आहेत त्या मग आपोआपच काय होतात, त्या खारिज होतात किंवा त्या हे केल्या जातात, साईडलाईन केल्या जातात. अशी सिस्टम सायन्समध्ये म्हणजे नाही म्हटलं तरी निदान एक 150-200 वर्षापासून आहे. म्हणजे सायन्सच 200 वर्षापासून युनिव्हर्सिटीमध्ये एक विषय म्हणून आले, तेव्हापासून ती सिस्टम तिथं आहे. इथं ह्याची काही सिस्टम नसल्यामुळे खूप सारा कचरा ज्योतिषशास्त्राच्या आणि न्यूमरॉलॉजीच्या थिअरीमध्ये आहे. तो कचरा रिमूव्ह करण्याची फार गरज आहे. तो कचराच ह्या कोर्सेसमध्ये परत शिकवला जातो आणि अ, पुढची जी आहे ना, नेक्स्ट लाईन आहे, नेक्स्ट लाईन ऑफ जी न्यूमरॉलॉजिस्ट आहे त्यांच्यापर्यंत तो कचरा ट्रान्सफर केला जातोय. मग ते पण पुढे थांबवणं गरजेचं आहे. मग तसं काय एक माणूस थांबवेल असं नाही, परंतु आपल्या वतीनं जेवढं आपल्याला करता येईल ते आपल्याला इथं करायचं आहे. ओके. आणि मला तर ह्या गोष्टीची चिंता वाटते की ह्या मग अ, असं जो म्हणता येईल ना की चुकीचे कन्सेप्ट शिकलेल्या आणि जे कम्प्लिटली म्हणतात ना, ज्या ज्या थिरीज 200, 400, 1000 वर्षापूर्वी फेकून द्यायला पाहिजे होत्या, त्या अजून वापरणारे जे न्यूमरोलॉजिस्ट आहेत, ज्योतिषी आहेत, ते जे गाईड करत असतील त्यातून मग काय कल्याण होत असेल त्यांच्या क्लायंट्स असं आहे, ते त्यांच्या आयुष्याचं किती नुकसान होत असेल हे मी म्हणतोय. ओके. मग इथं हे तरी पण ज्योतिषी चांगल्या इंटेंटचे आहेत किंवा किंवा त्यांना काम करायचं म्हणतोय आले, परंतु त्यांच्या ह्या गाफीलपणामुळे किती नुकसान होत आहे. ओके. आणि दुसरं ते वेगळंच की जे बॅड इंटेंट घेऊन आलेले त्यांच्यामुळे होणार नुकसान तर ते मी याच्यात अजून मोजत नाहीये. ओके. सो दॅट्स वाय इट्स आवर रिस्पॉन्सिबिलिटी टू यूज दीज पॉवरफुल सब्जेक्ट्स विथ काय म्हणता येईल ना, विथ विजडम, विथ पॉइज. आता बघा, मी पहिलं बोलतो आता याच्याविषयी, मुलांक एक विषयी बोलतो. मग मुलांक एक काय आहे, मुलांक एकची म्हणजे वैशिष्ट्य काय आहेत आणि ती कशी आपण ठरवतो, त्याच्यात आता ऑफकोर्स सूर्याकडे आपण पहिल्यांदा जर बघायचं झालं तर सूर्य कुठे येत आहे बघा, सूर्य. तर सूर्याची वैशिष्ट्य काय, म्हणजे आता इथं फ्रेमवर्क कसं आहे किंवा एक टेम्पलेट आपण बनवू शकतो की समजा आपल्याला सगळे मुलांक समजून घ्यायचे आहेत. आणि मुलांकच नाही म्हणजे हे टेम्पलेट इव्हन पुढे पण रिपीटेबल आहे. ओके. निदान 9च्या 9 जे मुलांक आहेत तिथं ते काय होईल की प्रत्येक अंकासाठी एक 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 टेम्पलेट, एक साचा बनेल. ओके. मग तो साचा बऱ्याच प्रमाणात रिपीटेबल आहे. आणि
काही बाबतीत तो नसतो, कारण तिथे इंट्युशनचा प्रश्न असतो की तुमच्या समोर जी व्यक्ती आहे तेव्हा ते त्याच्याविषयी तुम्हाला अंतःप्रेरणा होते. मग तेव्हा ते ह्या सगळ्या लॉजिकल फ्रेमवर्कच्या बाहेरची गोष्ट असते कित्येक वेळा. आणि मग तेव्हा ती सांगणं महत्वाचं असतं तिथं. पण आपल्याकडे एक फ्रेमवर्क पाहिजे आणि पुन्हा आपल्याकडे इंट्युशनचे सोर्स पाहिजे. ह्या दोन गोष्टी आपल्याकडे पाहिजेत एक चांगला न्यूरोलॉजिस्ट होण्यासाठी. मग आता पहिलं बघूया की हे फ्रेमवर्क कसं डिझाईन होते. तर हे सूर्य आहे ना. आता सूर्य म्हणजे तो कशाचा कारक आहे, आपण बोललो की इनिशिएशनचा. त्यानं हे हे जे सौरमंडल आहे, सूर्यमाला आहे, ती बनवलेली आहे. म्हणजेच तो ओरिजिनेटर आहे, ओरिजिनल आहे. ठीक आहे. कारण बाकी सगळे त्याच्यापासून बनलेत नाही का. त्याच्याच जे मॅटर होतं त्याला एक तारा आदळला त्याच्यावर. आणि मग ते सूर्याचे जे कण आहेत त्याच्यापासून ही पृथ्वी बनली. ठीक आहे. पृथ्वीच नाही म्हणजे संपूर्ण सूर्यमाला. मग इन दॅट सेन्स सन इज द फादर ऑफ दिस एंटायर सोलर सिस्टम. मग मग त्याच्यामध्ये ते असणार किंवा तो ओरिजिनेट करू शकतो, करतो. तो फादर फिगर सारखा आहे. मग पुन्हा फादर म्हणजे काय, की जो थोडक्यात या जगामध्ये आपल्याला आणतो, असा तो जो व्यक्ती आहे तो. आणि तोच काय जगवतो पण, म्हणजे काय की नरिशेस यू, नर्चर्स यू. मग मग ते पण काम हे हा सूर्य करतोच ना. या संपूर्ण सूर्यमालेला बांधून कुणी ठेवलंय. हे गेले असते भटकत भटकत गेले असते वेगवेगळ्या दिशांना हे. परंतु हजारो कोटी वर्षांपासून, निदान पृथ्वीच्या बाबतीत तर 450 कोटी वर्षांपासून पृथ्वीला त्या ट्रॅकवर या सूर्यानं ठेवलेला आहे. ओके. त्या गुरुत्वाकर्षणाच्या माध्यमातून. तसंच ही सगळी संपूर्ण सृष्टीला जीवनदान, ओके, जगवणारा हा सूर्य आहे. ओके. हे आपल्याला सगळं माहित आहे. हे सगळं म्हणजे बायोलॉजीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी सिद्ध झालेल्या आहेत. ठीक आहे. तर मग म्हणजे आपणच नाही, म्हणजे सगळंच, म्हणजे वनस्पती सृष्टी, प्राणीसृष्टी आणि जे काय मायक्रो ऑर्गॅनिझम सगळे सगळे सूर्याच्या जीवावरच जगतायत. मग सूर्य हा काय आहे, म्हणजे सृष्टीचा कारक आहे, जीवनाचा कारक आहे. आलंय. मग जो जीवनाचा कारक आहे, मग तुम्ही बघा की त्याचं आरोग्य पण जनरली चांगलं असतं. जीवन देणार आहे म्हणजे आरोग्य तर तो देतोच. शक्यतो तुम्ही बघा की मुलांक एकच्या व्यक्ती आहेत, म्हणजे 1, 10, 19, 28 जर कोणाचा जन्म होत असेल तर त्यांचं आरोग्य शक्यतो चांगलं असतं. त्याचा जर मुलांकच्या ठीक आहे, पण त्याचा जर भाग्यांक जर खराब निघाला किंवा राशियांक खराब निघाला तर ऑफकोर्स मग त्याचे परिणाम दिसणार. पण जनरली आपल्याला मुलांक वाईज जर बघितलं तर आरोग्य त्यांचं चांगलं मिळेल, स्टेबल मिळेल. आता मग सूर्याच्या कोणती कोणती लक्षणं तुम्ही बघता, म्हणजे पुन्हा इथं कसं आहे की आपण म्हणतो की रेफरन्स पॉईंट महत्वाचं आहे. मी एक रील बनवलेलं होतं, ते हिंदीमध्ये मराठीमध्ये व्हायरल गेलं होतं. इंग्लिशचं दुर्दैवानं आमचं ते हे जे व्हिडिओ होता तोच डिलीट झाला चुकून, तेव्हा ते रील बनलं नाही. ते इंग्लिशमध्ये पण गेलं असतं व्हायरल, पण जवळपास त्याला मिळून म्हटलं तरी 4-5 मिलियन व्ह्यूज आले, हिंदी आणि मराठी म्हणून. तर त्यात मी म्हटलेलं की सूर्य आकाशात एकटा असतो तसं मुलांची माणसं आयुष्यात एकटी असू शकतात, त्यांच्यामध्ये लोनलीनेस येऊ शकतो. तर खाली भरपूर लोक सांगतात, अरे अहो महाराज, सूर्य थोडासा एकटा असतो, त्याच्यावर अजून पण खूप तारे असतात तर ते दिसत नसतात. मग हे सगळं जे आहे ना, की भरपूर लोकांना कसं आहे की हे शिकलेलं तर काहीच नाही आहे, त्याचं फॉर्मल एज्युकेशन यांनी काही घेतलेलं नाहीये. रील्स पण थोडंसं काय फॉर्मल एज्युकेशन मिळणार आहे, ज्योतिष किंवा कुठल्या न्यूमरॉलॉजीचं किंवा कशाच. कसं होतं की त्यांना पर्स्पेक्टिव्ह माहित नाही, की कोणत्या पर्स्पेक्टिव्हनी हे बघायचं आहे. बेसिक प्रिमाइस काय सेट करायचे ते माहित नाही. मग त्यामुळे त्या कमेंट्समध्ये त्यांना रिप्लाय करणं पण शक्य नाही. मग त्यामुळे या कोर्सेसची गरज पडली. मला लक्षात आलं की अरे इतक्या लोकांना हे गैरसमज आहे, तर मग आता सांगायचं कसं यांना. ओके. म्हणजे कमेंटला रिप्लाय दिली तर ते कमेंट 2 ओळीची, बरेच लोक वाचत नाहीत. मग आपण डिटेल निबंध दिल्यानंतर काय हे ऐकतील असं. मग त्यामुळे मग मला लक्षात आलं की नाही, जेवढं आपण शिकू शकतो थेट समोर जाऊन तेवढं चांगलं. मग त्यात तो पर्स्पेक्टिव्ह काय आहे की पृथ्वीच्या पृथ्वी हा रेफरन्स पॉईंट झाला या सोलर सिस्टम मध्ये आपल्यासाठी. तर मग सूर्य बघितला आपण तर तो आपल्याला नेहमी एकटा दिसतो, कारण त्याच्या प्रकाशानं जे काय असतं ते बाकीचं झाकळून गेलेलं असतं. मग त्या अर्थानं समजा एखाद्या व्यक्तीमुळे बाकी सगळे झाकोळे जात असतील तर तो एकटाच पडतो ना. त्या अर्थानं पण ते बरोबरच आहे, लक्षात घ्या. ओके. का, कारण खूपच तेजस्वी आहे म्हणून तो एकटा पडतो. म्हणजे त्याच्या चांगल्या गुणामुळे एकटा पडतो असं मला म्हणायचं आहे. मग हे खरंच आहे. चंद्र कसा की चांदण्यानं घेऊन येतो.
मग त्या अर्थानं आपण म्हणतो की चंद्राला असं कंपनी लागते, की त्याला पाहिजे असतात म्हणजे माणसं आजूबाजूला. मग तसं आहे की पृथ्वीच्या दृष्टिकोनातून कधी पण एक सूर्य बघितला तर तो एकटा दिसतो, आणि पृथ्वीच्या ह्या रेफरन्स पॉईंटवरून जर चंद्र बघितला तर तो चांदण्यांच्या गराड्यात दिसतो. मग मग आपण म्हणा की पृथ्वीचाच रेफरन्स पॉईंट का घेतलाय, कारण आपल्याला पृथ्वीवरच्या लोकांचं भविष्य सांगायचं आहे ना. मग पृथ्वीवरचे प्रभाव कसे असणार, पृथ्वीच्या है ना सापेक्ष, विथ रेफरन्स टू अर्थ असतात, म्हणून ते बघायचं. मग हे एक झालं. मग कित्येक लोकांना द द फ्रेम ऑफ रेफरन्स, द पॉइंट ऑफ रेफरन्स हे पण कन्सेप्ट माहित नाहीत. तर त्यांना काय सायन्स असलं कळणार आहे, तुम्ही विचार. ओके. फिजिक्समध्ये मी शिकवते जरी त्यांना ते समजून झालंय, तर मग हे काय आता ज्योतिष आणि न्यूमरोलॉजी काय कपाळ उजेड पाडणार आहेत हे. ठीक आहे. मग म्हणून मला वाटतंय की योग्य पद्धतीने एज्युकेशनची गरज आहे या फील्डमध्ये, अवेअरनेसची गरज आहे. मग आता अजून कोणते कोणते पॉइंट्स आहेत बघा, की म्हणजे आता सूर्याकडे मी मुद्दाम ते चार्ट समोर नाही लावलेले. सूर्य हा ऊर्जावान आहे. सूर्य हा कसा आहे की म्हणजे जर त्याची पॉझिटिव्ह साईड बघतो सध्या आपण फक्त, की तो रोज उगवतो, ठराविक वेळेला मावळतो, आणि तसंच चुकत नाही. असं झालं नाही की एखादा दिवस म्हणजे माझ्या तर आयुष्यात मी बघितलं नाही की सूर्य उगवायचा विसरला, मग त्याला फोन लावला, अरे बापरे आज कुठे आहेस तू, अरे हा अरे वा, झोप लागली होती, असं नसतं त्याचं. ओके. तर तो येतो, रोज ठरलेल्या वेळेत येतो, आपली ड्युटी करतो, जातो. याचा अर्थ काय की तो ड्युटी सेंट्रिक आहे, त्याला कर्तव्य महत्वाचं वाटतं. म्हणजे आणि दुसरं काय, तो कन्सिस्टंट आहे, की रोज तो ते काम करतोच, असं आहे. शिस्तबद्ध आहे, तो ऑर्गनाइज आहे, असं. आपण होणार मग बाकी सगळेच ऑर्गनाइज आहेत, नाही. जसं की पृथ्वीच्या दृष्टिकोनातून चंद्र ऑर्गनाइज नाहीये, कन्सिस्टंट नाहीये. सूर्याचा रोज एकच शेप आहे. ओके. बरोबर तो गोल आहे, कम्प्लीट आहे. चंद्र रोज कम्प्लीट आहे का, नाही. आज थोडा आहे, उद्या अजून थोडा आहे, कमी जास्त तो होत राहतो. सो मग सूर्य हा कन्सिस्टन्सीचा प्रतीक. ओके. पुन्हा सूर्य म्हणजे काय, प्रकाश. प्रकाश. सूर्य जेव्हा येतो बघा, सूर्यप्रकाश आणि चंद्रप्रकाश, सूर्यप्रकाशात गोष्टी लख दिसतात. लख प्रकाश पडला आपण म्हणतो कधी कधी एखादा विषय समजल्यानंतर. ओके. माझ्या लेक्चरमध्ये कधी कधी म्हणतो, सर आत्ता लख प्रकाश पडला. म्हणजे काय, समजलं. म्हणजे लॉजिक हे प्रकाशाचं, लॉजिक म्हणजेच प्रकाश आहे. त्यामुळं सूर्य हा लॉजिकचा देवता आहे. लॉजिकमुळं आपल्या डोक्यात प्रकाश पडतो. ओके. तेच चंद्रप्रकाशात एवढं लख्ख नाही दिसत, अंधुक दिसतं, आणि थोडंसं रहस्यमय वाटतं. लांबून काहीतरी दिसतं वेगळं, जवळ गेल्यानंतर काहीतरी वेगळं असू शकतं. ओके. मग सूर्य हा लॉजिकचा देव आहे. आणि पुन्हा आपल्या बॉडीमध्ये असा कोणता पार्ट आहे जो लॉजिकचं जे म्हणतात HOD आहे, त्याचा हेड आहे, तर तो ब्रेन आहे. त्यामुळे मग आपण म्हणू शकतो की शरीरावर जर विचार केला तर शरीरातले जे वेगवेगळ्या अवयवांवर नवग्रहांचं राज्य आहे. पण त्यात मग प्रत्येक अवयवावर वेगळ्या वेगळ्या ग्रहाचं जास्त प्रभाव आहे. तर मेंदू किंवा जे डोकं आहे त्याच्यावर सूर्याचा प्रभाव आहे. ओके. असं. मग याचा अर्थ मुलांक एकच्या व्यक्तीच्या बाबतीत जो मेंदू आहे, बुद्धी आहे, त्याच्याशी संबंधित तुम्हाला काहीतरी पेक्युलिअर दिसेल. म्हणजे काय, एक तर ते खूप हुशार दिसतील, एकदम लॉजिकल दिसतील, आणि जिथं लॉजिक आहे तिथंच त्यांचा विश्वास बसेल. जे लॉजिकच्या बियॉन्ड आहे ते त्यांना कळणार नाही, त्याच्यामध्ये ते थोडे मट्ट असतील, असू शकतील, असं म्हणतोय मी. त्यांच्या भाग्यांकावर पण डिपेंड करेल, राष्ट्रीयांवर डिपेंड करेल. पण सांगतोय की ज्याच्यात लॉजिक आहे तेवढंच कळतं, जिथं लॉजिकच्या बियॉन्ड जे काही रहस्यमय विषय आहे, जसं की न्यूमरॉलॉजी आहे, ओके, जसं की टॅरो कार्ड आहे किंवा रेकी आहे, ते म्हणजे असं थोडं जास्त असे म्हणू शकतील ते. मग मग सांगण्याचं तात्पर्य काय की लॉजिक त्यांचं चांगलं असेल, परंतु मग त्याची फ्लिप साईड काय की त्यांना मिस्टिकल विषय समजणार नाहीत पाहिजे तसे. हे चान्सेस आहेत. ते इंजिनिअरिंग मध्ये खूप चांगलं करतील, किंवा कोणतं जिथं टेक्निकल आहे तिथं चांगलं करतील, मेडिकलमध्ये पण चांगलं करू शकतील. ओके. पण समजा ते चांगले ज्योतिषी बनतील का, कांट से, शक्यता कमी आहे.
ओके. मग पण याचा अर्थ असा नाही की बाबा जे मुलांक एकचे व्यक्ती आहेत, त्यांच्यावर फक्त सूर्याचा प्रभाव जास्त गहिरा आहे असं म्हणतात. बाकीच्या आपल्यावर सर्वच ग्रहांचा प्रभाव आहे. जसं पृथ्वीवर सगळ्या ग्रहांचा प्रभाव आहे, तसा आपल्यावर, आपल्या शरीरावर सगळ्यांचाच प्रभाव आहे. फक्त जे गहिरे प्रभाव आहेत ते, त्यांना आपण जास्त महत्व देतो प्रेडिक्शन करताना, असा आहे विषय. सगळ्यांचाच प्रभाव आहे, त्यामुळं कधी कधी असं असू शकतं की एखादा भले मुलांक एकचा व्यक्ती आहे, पण त्याच्यामध्ये ते हम्म, जे आपण म्हणतो ह्या ज्या गूढ विद्या आहेत, ह्या मिस्टिकल जे सब्जेक्ट्स आहेत शिकण्यासाठी, एखादी त्याच्यामध्ये इच्छा जागृत होऊ शकते जेव्हा त्याचा केतू प्रबल होईल. तेव्हा होऊ शकते हे. ओके. पण इन जनरल शक्यता कशा असतील ते मी बोलत होतो. मग असे बऱ्याच मुद्दे आहेत. आता पण मग फ्लिप साईड अजून काय असू शकते की त्या माणसाला मायग्रेनचा त्रास असू शकतो. म्हणजे कोणत्या ना कोणत्या पद्धतीनं तो, त्याच्या ब्रेनवर काहीतरी प्रॉमिनंट गोष्टी दिसतील. एकतर खूपच हुशार असणं हे दिसेल, विजनरी असणं हे दिसेल, जे आत्ता आपल्यासारख्यांना कळत नाही पण त्यांना कळू शकतं की पुढं काय महत्वाचं आहे टेक्निकली. म्हणजे मी येणाऱ्या काळात कुठली गोष्ट चालणार आहे, टेक्नॉलॉजी कुठली चालणार आहे, करिअर्स कसे बदलणार आहेत, असं काही. ओके. पण तेच काय की दुसरं की त्या माणसाचं डोकं दुखू शकतं. त्यात पण ते आहे ना, अर्धशिशी म्हणतो तसे प्रॉब्लेम्स मी खूप बघितलेले आहेत मुलांच्या व्यक्तींमध्ये. 70-80 लोकांना मुलांचा हा प्रॉब्लेम असतो. कोणता? की मायग्रेनचा. असं आहे. मग हे हेल्थ वाईज पण आपण प्रेडिक्ट करू शकतो. मग हे झालं काही त्याचे फीचर्स. ओके. मग चांगले फीचर्स. ओके. सगळे सांगितले आपण की प्रकाशमान आहे, तेजस्वी आहे, कॉन्फिडंट आहे, कन्सिस्टंट आहे, डिसिप्लिन्ड आहे, ऑर्गनाइज्ड आहे. पण त्याचं ऑफकोर्स प्रत्येक नाण्याला दुसरी बाजू असते. मग त्यामुळं सूर्याला पण म्हणजे दुसरी बाजू आहे. दुसरी बाजू इन द सेन्स की त्याची पण एक निगेटिव्ह साईड असणार आहे. मग निगेटिव्ह साईड मग काय करा की ह्या गोष्टींना तुम्ही फ्लिप करा की ह्या गोष्टींना तुम्ही जास्त वाढवा. जसं की तेजस्वी आहे, चांगली गोष्ट आहे. पण तो तेजस्वी जर दुपारी 12 वाजता जर त्याचं तेज बघितलं तर ते आपल्याला सहन होत नाही, ते नको वाटतं ते तेज आपल्याला. ओके. मग मग तेजस्वी जो आहे विच इज अ प्रेझेंट क्वालिटी, पण ते समजा खूपच जास्त झालं तर इट बिकम्स अनप्लेझंट, म्हणजे त्या काय उग्र होतो. असा माणूस उग्र असू शकतो. उग्र म्हणजे जिद्दी असू शकतो. म्हणजे तुम्ही नजर भिडवली सूर्याला, तर असं नाही होत की अरे सूर्य म्हणायला लागला अरे खूपच डोळे दुखायला लागले, त्यानं बाजूला तोंड केलं, असं थोडंच होतं. तुम्ही असं बाजूला करता ना. मग याचा अर्थ काय, तो जिद्दी असू शकतो, डॉमिनेटिंग असू शकतो. ओके. किंवा दाहक असू शकतो, बॉसिंग करू शकतो तुमच्यावर. अशा गोष्टी होऊ शकतात. आणि मग ही त्याची डाऊन साईड आहे. दुसरं की तो करिअर म्हणजे आपली ड्युटीला महत्व देणारा जो माणूस आहे तो करिअरमध्ये जनरली ग्रो होतो. का? कारण तो आपल्या कामाला महत्व देतो, वर्कोहोलिक आहे. तर करिअर शक्यतो अशा माणसाचं चांगलंच होतं. ओके. पण त्याची फ्लिप साईड काय मग, की ते माणसं, हे बघा, कोणती एका गोष्टीला जर अवास्तव महत्व दिलं तर मग दुसरे जे आयुष्यातले जे स्पियर्स आहेत, दुसरी जे ना आयाम आहेत, ते तिथं इम्बॅलन्स होतो. मग हेल्थ, ठीक आहे, हेल्थ त्याचं जनरली चांगलं राहतं, म्हणजे ते त्या बाबतीत तो लकी असतो, पण हेल्थ वाईज प्रॉब्लेम येऊ शकतो. पण त्याच्यापेक्षा जास्त जर आपण म्हणू, त्यांचा जो वीक एरिया आहे तो आहे की रिलेशनशिप्स. मग रिलेशनशिपमध्ये ते एकटे पडू शकतात. म्हणजे लग्न झालंय, पण एवढं की कामातच असतो की मग लाईफ पार्टनरला त्याला वेळच देत नाही. असं होतं. भरपूर चांगलं स्वतःचं करिअर केलंय, स्वतःचा बिझनेस ग्रो केलाय, पण बायको मुलांना द्यायला वेळ नाही आहे. असं असं होतं. आणि त्याला त्यात काय एवढं चुकीचं पण वाटत नाही. तो म्हणतो, अरे काम महत्वाचं आहे ना. असं की ओके. किंवा विचारलं तर सांगणार की हा तुम्हाला काय महत्वाचं आहे, तुमचं करिअर की तुमची फॅमिली. तर मग तो माणूस म्हणणार की नाही, फॅमिली महत्वाची आहे. पण जर तुम्ही त्याचे लाईफ चॉईसेस बघितले, मग तो असं नाही की तुम्हाला खोटं बोलतोय. पण जनरली माणसाला तसं कधी कधी वाटतं की आपण फॅमिलीला महत्व देतो. पण ज्या कृतीतनं लक्षात येत असतं की ते खूप जास्त महत्व त्यांच्या कामाला देत असतात. असं आहे. ओके. सो त्या गोष्टी आहेत. मग तो आयुष्यात थोडा एकटा पडू शकतो. हा सूर्याचा प्रॉब्लेम आहे. ओके. सो लोनलीनेस. मग पण विजनरी तो असतो. त्यामुळे बऱ्याच वेळा तो काय भविष्याच्या दृष्टीनं चांगलं प्लॅनिंग करू शकतो.
मग आता आपण बघूया की मग सूर्याचे हे गुण कशा पद्धतीने व्यक्त इथे झालेले आहेत. मग तो धाडसी झाला, बरोबर. मग तो तेजस्वी आहे तर नकारात्मक परिस्थितीमध्ये तो लढणार, राईट, असं आहे. किंवा त्याच्यात नेतृत्व गुण आहेत, बरोबर. किंवा ती तुझ्याकडे लिडरशिप आहे, बरोबर. म्हणजे त्याला सगळी सुरुवात केली तर लिडरशिप आहे. आणि सहज मित्र बनतात का कोणत्या अर्थाने आपण म्हणतो की तो तिथे एकटा आहे, परंतु जर सूर्यमालेचा विचार केला तर सगळी सूर्यमाला त्याच्या भोवतीने फिरते ना. म्हणजे तो आहे ना, लोकांशी चांगलं कनेक्शन बनवू शकतो. तो जनरली समाजशील असतो, असं आहे. निर्णय क्षमता चांगली आहे कारण तो माणूस म्हणजे थोडक्यात सूर्य कुठं अटकत नाहीये, तो चाललाय तो आपलं रेग्युलर रेग्युलर जो माणूस चाललाय आपल्या चालीनं, तो कन्फ्युज तर नक्कीच नसतो. ओके, त्याची निर्णय क्षमता चांगली असते. उच्च स्थान गाठतात, मग पुन्हा तेच की जसं सूर्य आपल्या दृष्टिकोनात बघितलं तर उच्च स्थानी असतो. ओके, त्यामुळे त्यांच्यासाठी जनरली जी उच्च स्थानं आहेत समाजातली, तशा ठिकाणी ह्या व्यक्ती पोहोचू शकतात आणि पोहोचल्यानंतर टिकू पण शकतात. ही त्यांचं म्हणजे ही त्यांची खूप महत्वाची बाजू आहे. ओके, डिसिजन मेकर चांगले आहेत, फ्रेंडली आहेत, हे सगळं झालं जातं. ओके, मग याच्यात आता फ्रेंडली आहेत, मग तेच ना की आता पूर्ण सूर्यमालेसाठी सूर्य फ्रेंडलीच आहे. मग आता तुम्ही बघू शकता की मग लकी डेट्स कोणते आहेत. मग लकी डेट्स आता आपण बघतोय की गॅरंटीड लकी डेट्स किंवा आतापर्यंत जेवढे आपल्याला पैलू माहीत झाले त्याच्या बेस, अजून पण काही नवीन पैलू माहीत होतील तेव्हा अजून पण कोणत्या लकी डेट्स आहेत ते नंतर कळतील. ओके, ते म्हणतो ना हळूहळू हळू ते उलगडत जाईल, नाही का. सध्याच्या पॉईंटला आपण नक्की म्हणू शकतो की 1, 10, 19, 28 या त्यांच्या लकी तारखा आहेत कारण त्याच्यावर सूर्याचा प्रभाव जास्त आहे. ओके, असं. मग मग आपण याच्यामध्ये जर समजा बघितलं की यांच्यासाठी अनुकूल व्यवसाय कोणते आहेत. अनुकूल व्यवसाय कोणते की सरकारी नोकरीमध्ये जाऊ शकतात. का कारण पुन्हा जर आपण समाजाचं स्ट्रक्चर बघितलं मग ह्या समाजावर पण 9 ग्रहांचा राज्य आहे. ओके, समजा जी क्षेत्र थोडी काळोखी आहेत तिथं शनीचं राज्य आहे. ओके, जी क्षेत्र थोडी प्रकाशमान आहेत, जिथं पॉवर आहे जास्त, ती सूर्याची क्षेत्र आहेत. म्हणजे तुम्हाला एक रफ आयडिया देतो सुरुवातीला, नंतर आपण डिटेल पण याच्याविषयी बोलूच. ओके, मग अनुकूल म्हणजे व्यवसाय मग कसं की सरकार, जसं की सरकार कोणत्याही देशातलं सरकार असेल, राज्यातलं सरकार असेल, प्रांतातलं असेल, सरकार हे सूर्याचं प्रतीक आहे. का कारण जसं सूर्य हे चालवतो सगळं, हे सौरमंडल, तसं सरकार सगळं चालवतं. त्यामुळे थोडक्यात सरकार म्हणजे सूर्य आहे आपल्यासाठी. मग सरकारचे गुण आणि सूर्याचे गुण म्हणजे एकसारखे झाले. त्यामुळे ज्यांचा रुलिंग प्लॅनेट सूर्य आहे त्यांनी सरकारी नोकरी त्यांच्यासाठी मानवते चांगली असते. आणि बऱ्याच वेळा सरकारी नोकरीमध्ये ते त्यांच्या त्यांच्या ठिकाणी टॉप पोझिशनला जाऊ शकतात. म्हणजे असं जरूर नाही की प्रत्येक जण काय कुठं प्राईम मिनिस्टर व्हायला निघालाय किंवा कुठं मिनिस्टर व्हायला निघालाय किंवा काय IAS ऑफिसर्स व्हायला निघाले, असं नाही. तर ज्या काही सरकारी नोकरीत असतील ते समजा क्लेरिकल पोस्टला काय असेल, पण तिथं समजा त्या ऑफिसमध्ये ते बेस्ट असतील. ओके, कुठलंही काम द्यायचं असेल तर त्यांना द्या, त्यांना व्यवस्थित येतं. ओके, किंवा एक तर ते स्वतः टॉप पोझिशनला जातील किंवा टॉप पोझिशनची जी व्यक्ती असेल ते म्हणेल की मला म्हणजे माझी कामं आहेत ना ती ह्यांच्याकडे गेली पाहिजे, कारण त्यांना ते कळतं. ओके, त्यांच्यात ती क्वालिटी आहे, असं. मग आपोआपच आपापल्या ठिकाणी भले जे असतील ते छोट्या पोझिशनला असतील तर त्या छोट्या पोझिशन मधले जे लोक आहेत बाकीचे त्यांचे ते लीडर असतील. गल्लीत समजा एखादी स्त्री असेल मुलांक एकची, तर शक्य आहे की त्या गल्लीतल्या सगळ्या बायकांची ती लीडर असते असेल. ओके, मग ते गल्लीच्या लेवलला असेल, कोण मोहल्ल्याच्या लेवलला असेल, कोण गावाच्या लेवलला असेल. ओके, ते डिपेंड करेल, पण काही ना काही एक 80% जे आहेत, 80% मुलांक एकची लोक त्यांच्यात शक्यतो तुम्हाला लिडरशिप क्वालिटी दिसेल आणि ते आपापल्या ठिकाणी लीडर असलेले तुम्हाला दिसतील. बाकी काही 20% अशा असतील पण ज्यांच्याकडे एवढं नसेल काय लिडरशिप क्वालिटी. ओके, मग तेच म्हणतो ना, हे काय एक्झॅक्ट सायन्स नाही आहे की मुलांक एक मग डायरेक्ट ते प्रत्येकाला ती एक गोष्ट लागू झाली असं नाही. मग त्याला म्हणूनच आपण म्हणतो ना हे मिस्टेरियस आहे. ओके, बरेच फॅक्टर्स आहेत जे थोडे हे आहेत, सूक्ष्म आहे त्याच्यामध्ये. ओके, सगळंच ओबड मध्ये सांगता येत नाही. मग त्यासाठी इंट्युशनची मदत होते. एनिवेज, आता हे झालं सरकारी नोकरी. सरकारी नोकरीसाठी चांगली, सरकारी नोकरी सगळ्यांसाठी चांगली असं पण नाही. कित्येक लोकांचा तो गैरसमज आहे. खूप सारे जनरलायझेशन की हार्डवर्कने यश मिळतं, हार्डवर्कने यश मिळतं असं नाही. हार्डवर्कमुळे एखाद्याचं जर म्हणतात ना आयुष्य खराब होऊ शकतं, हे पण लक्षात येईल. मग आपण भरपूर जनरलायझेशन करतो की कष्टाला यश मिळतंच,
मग हे असं पहिली गोष्ट बोलू नये. हे मिसगायडिंग गोष्टी आहेत, कारण ते त्या त्या व्यक्तीनुरूप ठरणार की त्याच्यासाठी काय वर्क होतं. आताची सगळी बोटं सारखी नाहीत, तर मग सगळ्यांची आयुष्य कशी काय सारखी होतील? सगळ्यांसाठी सल्ला कसा एकाने एकच होऊ शकेल? लक्षात येते का? मग हाच प्रॉब्लेम होतो जेव्हा एखाद्या समजा प्राचार्य बोलतायत, समजा 1ली ते 10वी शाळा आहे. कोणालाच ऐकायचं नसतं का? कारण पहिलीच्या पोराचं वेगळंच भावविश्व आहे, 5वीच्या वेगळं आहे, 9वीच्याच वेगळं आहे, 10वीच्याच तर काय तिसरंच चाललेलं आहे. मग ते कनेक्ट होत नाहीत. कारण त्या एज ग्रुपमध्ये एवढं ऍस्पिरेशन प्रत्येकाचं वेगळं आहे, की त्या ग्रुपमध्ये मग कसं की एक एक इयत्ता बाजूला ठेवून तुम्ही बोलला त्या त्या इयत्तेशी, तर ते जरा जास्त त्यांच्याशी रेलेव्हंट तुम्ही बोलू शकता. आणि तो इतका डायनामिक एज ग्रुप आहे, सगळ्यांना तुम्ही सेम गोष्ट सांगताय. ओके, मी सगळं हे अनुभवातून बघतोय. मी स्वतः पण ऍज अ स्टुडंट जे अनुभवलंय. मग मग हे लोकांना कळत नाही. मग मग ते रोज प्रिन्सिपल येऊन रोज बोर करतोय तो माणूस. त्याला हे अजून लक्षात येत नाही की अरे नाही, हे ह्या संपूर्ण ग्रुपला रोज नाही ऍड्रेस केलं पाहिजे आता. जर करायचंच असेल तर मग त्या त्या इयत्तेमध्ये जाऊन बाबा त्यांची 5-5 मिनिटं घ्यायची. आज समजा ह्या इयत्तेमध्ये 5 मिनिटं, दुसऱ्या वेळेस त्या इयत्तेमध्ये 5 मिनिटं. ते कधी पण बरं. ओके. त्यामुळं सब घोडे 12% टाईप शक्यतो रेमेडीज किंवा कुठले उपाय किंवा कुठले सल्ले देऊ नयेत. थोडंसं स्पेसिफिक व्हायला पाहिजे. बरं. तसं सरकारी नोकरी सुद्धा सगळ्यांसाठी चांगली नाही. समाजातली धारणा असू शकते किंवा सरकारी नोकरी म्हणजे चांगलं, पण काही लोक सरकारी नोकरीमध्ये जाऊन अतिशय असंतुष्ट होऊ शकतात. त्यांचं लाईफ खराब होऊ शकतं. त्यांना भले पैशाचा सोर्स मिळेल, पण त्यांना वाटेल अरे काय इथं येऊन अडकलो. अशी पण कितीतरी माणसं आहेत, म्हणजे माझ्या स्वतःच्या ओळखीची आहेत ती. ओके. सो सरकारी नोकरी ही मुलांक एकसाठी इज अ व्हेरी गुड आयडिया. आणि जनरली त्या क्षेत्रात जाऊन ते म्हणजे एकतर त्यांना समाधान पण मिळू शकतं आणि ऑफकोर्स पैसे आणि करिअर त्यांचं तिथं चांगलं होऊ शकतं. असं आहे. मग दुसरं कोणतं की मग त्यांच्यासाठी मग चांगलं कोणतं की ऊर्जेशी रिलेटेड वीज, इलेक्ट्रिसिटी ते आहे. अ, एकूण अ, असं जीवनाचा आणि हेल्थचा कारक आहे सूर्य. तर मग मग हेल्थ रिलेटेड सेक्टरमध्ये जाऊ शकतात. परत मग त्यांनी शक्यतो नर्स बनावं का? बनू नये. त्यापेक्षा डॉक्टर बनलेलं बरं, कारण त्यांना पॉवर पण पाहिजे असते अशा लोकांना. फक्त फक्त सेवा करण्याची मानसिकता त्यांची आहे का? नाहीये. सेवा आणि पॉवर दोन्ही पाहिजे. मग त्या केसमध्ये त्यांनी मग कुठं परिचारक बनण्याऐवजी मग डॉक्टर किंवा हायर पोझिशनला कसं जाता येईल ते बघायला पाहिजे. राईट. नर्स बनवून पण म्हणजे एक्स्ट्रीमली सॅटिस्फाईंग करिअर बनू शकतं. पण मुलांक एकसाठी जरा शक्यता अशी कमी आहे. ओके. काही दुसरे मुलांक आहेत ते तिथं फिट होऊ शकतात चांगले. मग विज्ञान म्हणजे लॉजिकचं आहे, तर लॉजिकमध्ये तो जाऊ शकतो पुढं. ज्वेलरीमध्ये जाऊ शकतो. सरकारी कॉन्ट्रॅक्ट, व्यवसाय खूप सारं म्हणजे जसं सूर्य एवढे सगळे सूर्य मला सांभाळतो, तसं व्यवसायामध्ये खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला एकत्र सांभाळायला लागतात. तुम्ही तुमचं स्वतःचं व्यक्तिमत्व तिथं म्हणजे मल्टीफॅसेटेड लागतं, अष्टपैलू लागतं. तर मग तिथं पण ते जाऊ शकतात. राजकारण लिडरशिप आहे तर राजकारणात पण जाऊ शकतात. ओके. असं सगळं आहे. मग रेमेडीज कोणते त्यांच्यासाठी? मग टिपिकल रेमेडीज म्हणजे सूर्यनमस्कार. म्हणजे सूर्यनमस्कार म्हणजे हे सगळे खरं तर सूर्यनमस्काराचे स्वतःचे फायदे आहेत त्या पोश्चरचे. परंतु सूर्यनमस्कार हा खूप चांगला बहाणा पण आहे. कशासाठी? कन्सिस्टन्सी बिल्ड करायची. हे आहे, सूर्यप्रभावित व्यक्ती आहे, त्यानं काय केलं पाहिजे की सूर्याचं दर्शन रोज केलं पाहिजे. सूर्याबरोबर तो सिंक मध्ये असला पाहिजे. सिंक्रोनाइज्ड. कारण सूर्याची रिदम आणि त्याची रिदम सेम होईल तर त्याचा लक फॅक्टर वाढतो. असं. मग सूर्यनमस्काराच्या निमित्तानं काय होईल की आता ऑफकोर्स उगवत्या सूर्याला नमस्कार करायचा आहे तर तो सकाळी लवकर उठेल. ज्याचा मुलांक एक आहे त्या व्यक्तीने उशिरा उठू नये. 8 वाजले, 9 वाजले, कोण कोण 2 वाजता उठायला लागलाय. मग असल्या माणसांचा जो आहे लक आहे ते खराबच होणार. हे लक्षात घ्या. कारण मुलांक एक आहे तुमचा, तर सूर्याबरोबर तुमचा ताळमेळ पाहिजे. असं. मग अ, मग हे झालं किंवा मग अजून काय गायत्री मंत्र जप करू शकता. गायत्री मंत्र कसा तेजाचा मंत्र आहे, सूर्याचा मंत्र आहे. मग तो करू शकता. मुलांक एक साठी अतिशय चांगला आहे तो. मला मग पुन्हा या ठिकाणी काही लोक म्हणतात की नाही नाही, मग याच्यासाठी काय बंधन आहेत का? जात आणि धर्म आणि अजून कसली? तर नाही, हे जुन्या काळामध्ये कसं किंवा हे मोनोपॉली आपली सेट करण्यासाठी ह्या सगळ्या नियम काढून घातले गेले होते. पण असं काही नाहीये. ज्याचा मुलांक एक आहे त्याच्याकडे ऑलरेडी काय आहे, जे सूर्यतत्व त्याचं प्रधान आहे. ओके. त्याच्यासाठी सूर्यतत्व हे बलशाली आहे. तर मग अजून त्याची ताकद वाढवली पाहिजे.
त्याचा वापर केला पाहिजे. तर गायत्री मंत्राच्या मदतीने ती सूर्याशी रिलेटेड एनर्जी आहे त्या अशा लोकांनी चॅनलाइज केली पाहिजे. ओके. आणि गायत्री परिवारासारखे आता गेल्या काही वर्षापासून 20-25 मला एक्झॅक्टली माहित नाही पण निदान 20-25 वर्ष होऊन गेली सर्वांना गायत्री दीक्षा देणारा तो परिवार आहे. मग अशा ठिकाणी पण तुम्ही दीक्षा घेऊ शकता आणि करू शकता. शक्यतो दीक्षा घेऊन केलं तर अजून चांगला त्याचा इम्पॅक्ट आपल्याला मिळतो. पण तुम्ही सुरुवात तर करू शकता असं म्हणतो. ओके. जिथं खूप जास्त नियम कानून आहेत मग हे पण थोडं सांगण्याची गरज आहे की खूप सारे नियम कानून त्यात पण कसे हे नको ते नको वालं सिस्टम खूप आहे भारतीय म्हणजे संस्कृतीमध्ये किंवा त्यात पण ज्या सनातन धर्मातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्या आहेत. मग तिथं सावध होऊन जायचं तुम्हाला की खूप सारे डोंट्स असतील तर बऱ्याच वेळा ती स्वतःचा एकाधिकार तिथं साधला जावा आणि समजा ते स्त्रियांपर्यंत किंवा वंचित घटकापर्यंत पोहोचू नये म्हणून तसे कुंपणं घातलेली असतात. ती जुन्या काळात घातली गेली होती. पण आता आपण सुदैवानं असे जे सगळे जे जुनाट ह्या ज्या गोष्टी होत्या ओके त्याच्या बियॉन्ड आपण त्याच्या पलीकडे आलेलो आहे. तर मग ह्याचा सगळेजण फायदा घेऊ शकतात. ऑफकोर्स जे महत्वाचे जे नीडफुल नियम आहेत तेवढे पाळायचे आहेत. जे स्वतःचा एकाधिकार सेट करण्यासाठी कधी काळी समजा जुन्या लोकांनी घातले ते नाही पाळायचे हे सांगतो मी. ओके. मग या बाबतीत पण मग एक अवेअरनेस गरजेचं आहे ना एक एज्युकेशन गरजेचं आहे ना की कोणते डोंट्स हे ऍक्च्युली ना युजफुल डोंट्स आहेत आणि कोणते डोंट्स तुम्हाला पूर्णपणे वंचितच करावायचं म्हणून केलेले गेलेले आहेत. मग ह्याविषयी आपल्याला पण अवेअरनेस पाहिजे. ओके. असं कारण हे सगळे पॉवरफुल गोष्टी होत्या. मग ज्यांच्या हातात ती ऑलरेडी पॉवर आली आता कोणाकडे पण पॉवर असेल कुठली असेल स्पिरिच्युअल पॉवर असेल फिनान्शियल पॉवर असेल किंवा त्या आपण म्हणू कसली रुलिंग पॉवर असेल तर त्यांची टेंडन्सी काय असते की ती पॉवर आपल्याच हातात कशी कॉन्सन्ट्रेट करता येईल ही म्हणजे कुणाची सत्ताधीशांची टेंडन्सी असते. मग त्यामुळे ते तसं केलं गेलंय किंवा ही मानवी टेंडन्सी बऱ्याच प्रमाणात असते. मग त्या माध्यमातून असे नियम घातले गेले. मग त्या बाबतीत आपण आता आपला विवेक बुद्धीनं समजू शकतो की यात फिल्टर लावू शकतो. ठीक आहे. येस. मग गायत्री मंत्र करू शकता कोणी करू शकता. पुन्हा वडिलांचा आदर कारण सूर्य वडिलांचं प्रतीक आहे एक प्रकारे. ओके फादरली फोर्स आहे तो. तर मग त्या माध्यमातून मग ते गरजेचं आहे असं म्हणू शकतो की किंवा अशा व्यक्तींच्या आयुष्यात तो वडिलांची भूमिका महत्वाची ठरते कित्येक वेळा आईच्या भूमिकेपेक्षा असं असतं. तर मग हे रेमेडीज तुम्ही करू शकता. मग बाकी म्हणजे हे कसे आहेत ह्या रेमेडीज साठी काय खर्च नाही आहे. जसं आता गुळ किंवा गहू दान करा हे कोणत्या लॉजिक आहे की ते येलो कलरचं आहे तर मग येलो कलरच्या गोष्टी दान केल्या तर तुमचं सूर्यतत्व चांगलं बलवान होतं किंवा त्याच्यामुळे तो समतोल होतं अशा पद्धतीचं ते आहे. पण मी म्हणेन गुळ किंवा गहू दान याच्यापेक्षा सुद्धा आता मग ह्यात तुम्हाला रेमेडीज करते की पॉवरफुल रेमेडी तर सूर्यनमस्कार आहे किंवा सूर्याला जल देणं आहे. कारण सूर्याला जे अर्घ्य देतात त्याचं पण एक सायन्स आहेच. ओके. पण मी म्हटलं की तुम्ही रोज तेवढं करताय तरी मग त्या निमित्तानं पण तुमच्यात कन्सिस्टन्सी बिल्ड होते. तुम्ही सूर्याशी कनेक्ट होता. ओके. तर सूर्याला जल अर्पण करणे सूर्यनमस्कार करणे ह्या जास्त पॉवरफुल रेमेडी आहे. कशापेक्षा गुळ देण्यापेक्षा गहू देण्यापेक्षा हे लक्षात घ्या. पण लोकांचा नेमकं दुसरीकडेच भर असतो हे सांगतोय तुम्हाला. ओके. आणि रविवारच देण्यापेक्षा असं. मग किंवा गायत्री मंत्राचा जप ही जास्त पॉवरफुल रेमेडी आहे. ओके. पण कोणतरी म्हणजे नाही मला ते माणिकच घालायचंय घाला. माणिक तुम्हाला मिळेल 70-80 हजारला 1 लाख रुपयाला घाला. त्यांनी पण रिझल्ट मिळतात का मिळतात डेफिनेटली मिळतात. परंतु त्याच्यापेक्षा ह्या सोप्या रेमेडीज आहेत ना खर्चिक नाही आहेत तिथं फ्रीच आहेत या तर रेमेडीज आणि पॉवरफुल तर तेवढ्याच आहेत. ओके. असं आहे. ओके. तर मग हे मग याच्या अजून कोणत्या पेड रेमेडीज असतात त्याच्याविषयी आपण बोलू नंतर. एकूणच आता आपण इथं कन्क्लुजन कडे येऊया. म्हणजे एक अनाउन्समेंट आहे महत्वाची ती करतो मी. मग तुम्हाला मी एक इथं एक टेम्पलेट दाखवलं एक साचा दाखवला की कशा पद्धतीनं अप्रोच करायचं या गोष्टीला आणि कसं रिलेट करत जायचं सगळे डॉट्स कसे कनेक्ट करायचे सो दॅट तुम्ही आरामात नाही का कोणतेही फक्त एखादा ग्रह आहे त्याच्या प्रॉपर्टीज जरी तुम्ही वाचल्या अजून समजा तुम्हाला न्यूमरोलॉजी का ज्योतिष तुम्ही वाचली नाहीये जी थिअरी काय प्रॉपर्टीज वाचल्या कुठं खगोलशास्त्राच्या पुस्तकात तरी तुम्ही लगेच रिलेट करायला लागाल अच्छा ठीक आहे मुलांक 5 आहे जे काय ते बुध ग्रहाचा ज्याच्यावर प्रभाव आहे ती व्यक्ती कशी असेल. मग जर स्वतःचं डोकं सुद्धा जर एवढं चालायला लागत असेल तर मग याचा अर्थ की तुम्ही त्या विषयामध्ये चांगली गती घेतली त्या विषयाशी तुमची फ्रिक्वेन्सी मॅच झाली
ओके. मग मग विषयाबरोबर फ्रिक्वेन्सी मॅच होणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही म्हणजे त्या त्या विषयामध्ये खूप मोठ्या अचिव्हमेंट्स करू शकता. ठीक आहे. ठीक आहे, तर आजच्या अनाउन्समेंटकडे जाऊया. अनाउन्समेंट झाल्यानंतर तुम्ही ओके त्यानंतरच पुढे जा. ओके, आता त्यासाठी काय करतो मी तुम्हाला एकच मिनिट, हे कुठं आहे? हं, हं. महत्वाची अनाउन्समेंट आहे. त्यानंतर तुम्ही ती अनाउन्समेंट ऐकूनच पुढे चाल. वेल, हे मंगळ झाला. ठीक आहे, तुम्हाला मी काय करतो, ही माझी पीपीटी आहे ती वापरतो. मी सांगतो. ठीक आहे. तर आपण ऍडव्हान्स जो न्यूमरॉलॉजी कोर्स आहे, ठीक आहे, ही हिंदीतली स्लाइड मी वापरतो. हिंदी कोर्ससाठी जी होती ती आता फॉर द टायमिंग. सर, सिलेबस काय आहे? आता ऍडव्हान्स न्यूमरॉलॉजी कोर्स आपण एक लॉन्च करतोय. ओके. जो आपण प्रत्येक जो फ्री कोर्स त्याच्या लास्ट डेला लॉन्च करतो. तर सिलेबस आपला आहे की याच्यामध्ये मोबाईल न्यूमरॉलॉजी म्हणजे हे सगळं तुम्ही स्वतः शिकणार आणि तुम्हाला स्वतः पण यातल्या रेमेडीज देता येणार. इतक्या लेवलचं एम्पॉवर तुम्हाला केलं जाईल. व्हेकल न्यूमरोलॉजी काय आहे, या सगळ्यांवरचे वेगळे लेक्चर्स होतील. हाऊस न्यूमरोलॉजी, पुन्हा न्यूमरो वास्तू. न्यूमरोलॉजी आणि वास्तू यांचं परस्पर संबंध काय आहे आणि त्या दोघांना एकत्रितपणे कसं वापरू शकतो. नेम करेक्शन ही सगळ्यात पॉवरफुल रेमेडी आहे न्यूमरोलॉजी मधली, जे कितीतरी मोठे सेलिब्रिटीज वापरतात, जगभर वापरतात. ओके. सॉरी. मग सिग्नेचर अनालिसिस. ओके. सिग्नेचर कधी प्रॉब्लेमॅटिक असेल तर त्याच्यात फिनान्शियल इश्यू येतात लोकांना, ते आहे. ग्राफॉलॉजीच्या बेसवर आहे ते ते एक ऍडेड गोष्ट आहे न्यूमरॉलॉजी कोर्समध्ये. क्रिस्टल्सचे रेमेडीज कशी म्हणजे असं ना, क्रिस्टल्सच्या माध्यमातून कितीतरी मोठे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतात आणि त्यांचा क्रिस्टल्सना जास्त हे नाही आहे, त्याचे चार्जेस नसतात. म्हणजे रत्नांच्या तुलनेत बघितलं तर भरपूर कमी खर्चामध्ये आपल्याला क्रिस्टल्स मिळतात. क्रिस्टल्स, कोणत्या क्रिस्टलचा काय अर्थ आहे, त्याचं नाव काय आहे, त्याचा ते कोणत्या ग्रहाशी संबंधित आहे, ते कोणत्या प्रॉब्लेम्स मध्ये वापरायचं, हे सगळं आपण त्याच्यामध्ये तुम्हाला सांगणार. पुन्हा आहे जेमस्टोन्स म्हणजे रत्न. मग रत्नाच्या बाबतीत पण रत्न कोणत्या ग्रहाशी त्याचा संबंध आहे, त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत, कोणत्या प्रॉब्लेम ते वापरतात, त्याच्यासाठी प्रिकॉशन्स काय आहेत किंवा नाही आहेत का, त्याच्याविषयी गैरसमज समज हे काय आहेत, हे सगळं आपण त्याच्याविषयी सांगणार. ना क्लायंटचं कन्सल्टेशन कसं करायचं असतं त्याचा मी तुम्हाला डेमो देणार, एक लाईव्ह डेमो, की समजा समोर एक क्लायंट असणार, त्याचं कन्सल्टेशन मी घेणार, ते तुम्ही बघू शकता ऑनलाईन लाईव्ह. आणि पुन्हा मग कन्सल्टेशन झाल्यानंतर पण एक आपले सवाल जवाब असतात की त्यात आपण मग तुमचे डाऊट्स क्लिअर करणार की कन्सल्टेशन अशा पद्धतीनं कशा पद्धतीने करायचं, हे असं का केलं, पुन्हा म्हणजे अप्रोच कसा असला पाहिजे, हे सगळं. सो दॅट जेव्हा तुम्ही स्वतः क्लायंटचं कन्सल्टेशन करता तेव्हा तुम्हाला एक ते प्रात्यक्षिक तुमचं झालेलं असेल असं. मग लोशू ग्रीड काय आहे? मग लोशू ग्रीडचं जसं तुम्हाला सांगितलं की ते त्याचे मेरिट्स आणि डिमेरिट्स. मग लोशू ग्रीड सारख्या गोष्टी आहेत त्यांचं आपण तिथं व्यवस्थित त्याचं क्रिटिकल अनालिसिस करणार की का लोशू ग्रीड नाही वापरला पाहिजे. आता कितीतरी हजारोच्या संख्येने लोशू ग्रीडचे रील्स चालतायत, व्हिडिओ चालतायत. मग ते काय आहे, इट इज वेस्ट ऑफ टाइम असं आहे. कारण ही सिस्टमच एवढी वर्क होत नाही ऍक्च्युली असं आहे. मग याच्यावर जर आधीच काम झालं असतं तर हा जो आपला जो तुम्ही विचार करा, हजारो लाखो लोक बघतायत, किती 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 वेळ वाया जातोय, हजारो लाखो मानवी तास वाया जातात त्याच्यामध्ये. ओके. सो मग त्याच्याविषयी आपण सांगणार, पण याचा आता सगळंच डिस्कार्ड करायचं असं नाही. लोशी ग्रीड मध्ये काय घेण्यासारखं आहे तेवढं घ्यायचं. पण लोशी ग्रीड मध्ये आपण म्हणू शकतो की नाही म्हटलं तरी 80% गोष्टी टाकावं आहेत. मग त्या का टाकावं आहेत ते तुम्हाला व्यवस्थित मी समजून सांगेन. काय वर्क होत आहे, काय नाही होत आहे, का नाही होत आहे. ओके. मग हे हे आहे. काही काही लोक लोशी ग्रीडचं सांगतायत, पण ऍक्च्युली ते मेन त्यांचं जे प्रिडिक्शन आहे ते मुला भाग्यांक राशी झोडियाक, बाकीचे जे प्रॉपर्टी नंबर आणि आपण म्हणू ना पार्टनर नंबर, ह्या सगळ्या प्रॉपर फ्रेमवर्कनी करतायत. पण लोशी ग्रीडचं त्यांनी म्हणजे रील बनवलं तर आपल्याला वाटतं की त्यांनी लोशी ग्रीडनी एवढा बिझनेस म्हणजे न्यूमरोलॉजी मध्ये एवढी त्यांची सक्सेसफुल प्रॅक्टिस आहे वाटतं. नाही, ते दुसऱ्या माध्यमातून सक्सेसफुल आहेत. किंवा लोशी ग्रीड काय इतकं म्हणजे त्यांनी पण त्याचं कधी क्रिटिकल अनालिसिस केलेलं नाही. ओके.
काहीतरी ते एखाद्या कोर्समध्ये शिकलं, रट्टा मारला, तेच फक्त ते तेच 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 जे लिहिलेलं आहे तेच वाचून दाखवलं. मग हे मी म्हणतोय, मग लोशी ग्रीड मी चॅलेंज करतो, की कोणी सांगावं की हे लोशी ग्रीड खूप भारी वर्क करते, त्याची मी डिबेट करायला तयार आहे. ओके. आणि माझं काय हे हे नाही की देर इज नो पर्सनल लॉ आहे ना, काय कुठं त्यांचं माझं काय हे चायनीज न्यूमरॉलॉजी, तसं काय नाही. चायनीज असं कुठले सगळीकडच्या सगळ्या चांगल्या गोष्टी पूर्ण जगातल्या, सगळी मानवजात आपलीच आहे. त्यामुळं काय देशच आपला आहे असं काही नाहीये, सगळं जग आपलं आहे. आणि ह्या जगभरात कुठल्याही माणसानं काही चांगलं काम केलं असेल ते मानवजातीच्या कल्याणासाठी आहे, आणि ते वापरायला आपण अभिमानाने ते वापरू शकतो, त्याचा काय विषय नाही. ओके. पण लोशी ग्रीड हे मोस्टली डिस्कार्डेबल आहे. मग ते कसं ते आपण सांगू. ऑफकोर्स लोशी ग्रीड शिकवणार तुम्हाला आणि मग पुन्हा सांगणार की हे काय प्रॉब्लेम आहे, समजलं का असं. मग कार्मिक नंबर्स, मग कार्मिक नंबर्सचं काय लॉजिक आहे, ओके. कार्मिक नंबर्स आणि पास्ट लाईफचा काय संबंध आहे, त्याच्याशी रिलेटेड काही महत्वाचे दाखले देणं गरजेचं आहे, उदाहरणं देणं गरजेचं आहे, ते मी तुम्हाला सांगतो, कारण मी याच्यावर प्रश्न म्हणजे खूप वाचलेलं पण आहे, याच्यावर अभ्यास केलेला आहे, पास्ट लाईफ रिलेटेड पुस्तकांचा अभ्यास केलेला आहे. ओके. सो त्यामुळे हे काय वरवरचं नाही, किंवा एक पान कार्मिक नंबरचं वाचून आलो आणि काहीतरी सांगितलं त्या नोट्समध्ये होतं न्यूमरोलॉजीच्या, त्याची डेप्थ काहीच नाही भर पडलं. ओके. मग कार्मिक नंबर्सचा भरपूर संबंध पास्ट लाईफशी आहे. ओके. आणि पास्ट लाईफ हा पुन्हा एक स्वतंत्र विषय आहे. पास्ट लाईफचा सगळा अर्क एका तासात समजून सांगणं, पास्ट लाईफ थेरपी या विषयाचा, हे चॅलेंज आहे. ओके. पण ते मी करत असतो, एक तासामध्ये कार्मिक नंबर्स होतात. ओके. विथ पास्ट लाईफ थेरपी. मग शेअर मार्केट न्यूमरोलॉजी, शेअर मार्केट कोणी करावं कोणी करू नये, क्रिकेटचे प्रिडिक्शन्स, मॅरेजची न्यूमरोलॉजी. ओके. मॅरेज कम्पॅटिबिलिटी, स्वतःमध्ये इंट्युशन कसं डेव्हलप करायचं, कारण सगळे लोक काय म्हणतात की त्या ऍड्स मध्ये असं असतं की तुम्हाला फक्त लॉजिकल फ्रेमवर्क असलं की तुम्ही न्यूमरोलॉजिस्ट बनू शकता. अरे लॉजिकल फ्रेमवर्कच असतं तर मग काय, मग सॉफ्टवेअरलाच ते सगळं टाका ना, आणि ते आलं ते झालं की मग कशाला माणूस तर पाहिजे मध्ये, असं आहे ना. मग हे सगळ्या गोष्टी कशा आहेत की ह्या फक्त काय आहे की काहीतरी गोष्ट सेल करायची म्हणून हे खोटं नाटं सांगितलं जातं ऍक्च्युली. इंट्युशनचा खूप मोठा रोल आहे, आणि एआय मध्ये काही इंट्युशन नाही येऊ शकत, लक्षात घ्या. इंट्युशन म्हणजे थेट युनिव्हर्सल पॉवरशी तुमची कनेक्शन होतं, आणि त्यातून तुम्ही सायकिक लेवलला त्या व्यक्तीशी कनेक्ट होऊन तुम्हाला त्याच्याविषयी एक अंतरप्रेरणा मिळते, आणि त्यातून थोडक्यात डायरेक्ट डिवाइन पॉवर कडून तुम्हाला ती प्रेरणा मिळते, आणि ते तुम्ही त्या व्यक्तीला सांगू शकता. आणि हे सगळ्या ह्या विषयांच्या परे असतं. ओके. असं मग इंट्युशन डेव्हलप करण्यासाठी आपण काय करू शकतो, त्याच्यासाठी तुम्हाला काही म्हणजे हे दिल्या जातील, म्हणजे गाईडलाईन्स दिल्या जातील. कारण इंट्युशन नसेल तर मग त्या न्यूमरोलॉजिस्टला, त्या ज्योतिषाला काय अर्थच नाही आहे. ओके. मग ते हे झालं फक्त त्याला, ते फक्त थिअरी झाली ती. असं आहे. इंट्युशनचा खूप मोठा रोल आहे कुठं ह्या सब्जेक्ट. ठीक आहे. कारण कसं की समोरचा व्यक्ती डिवाइन ची पॉवर याच्याशी कनेक्ट होऊ शकत नाहीये, ती ज्योतिषांच्याकडे, न्यूमरोलॉजिस्टकडे ते कनेक्ट होण्याची क्षमता असते, त्यामुळे दे बिकम द चॅनल ऑफ डिवाइन कम्युनिकेशन. ओके. तो मेन रोल तो आहे. मेन जे कॉन्ट्रीब्युशन आहे, हे जे म्हणतात ना ऑकल्ट प्रॅक्टिशनरचं, ते हे आहे की बिकमिंग द डिवाइन चॅनल ऑफ कम्युनिकेशन. राईट. आणि ते जर बनता येत नसेल, बाकी सगळं शिकवलं, तर तो काय, तो माणूस फक्त काय की थिअरी काय तो सांगू शकतो, तो प्रिडिक्शन कसं करणार. ओके. हे म्हणतोय मी, कुठला हायली स्पेसिफिक प्रेडिक्शन फॉर फॉर द पर्सन हु इज सिटिंग इन फ्रंट ऑफ हिम. ओके. स्वतःचा बिझनेस कसं सुरू करायचा, अशा बऱ्याच गोष्टी करू शकतो. बेनिफिट्स भरपूर सारे आहेत, तुम्ही ते बघू शकता. आपण हा जो कोर्स शिकवणार तो मराठीत शिकवणार, हिंदीत पण असतो ती वेगळी बॅच चालते, इंग्लिशमध्ये असतो ती वेगळी बॅच चालते, असं असतं. ओके. मग ज्यांना म्हणजे मराठीमध्ये घ्यायचंय त्यांच्यासाठी मग म्हणजे स्लाइड ऑफकोर्स सेम आहे, ट्रान्सलेटेड आहे फक्त. मग काय ट्रेनिंग होणार, मग त्याच्यात लाईव्ह असणार सगळं, रेकॉर्डेड कोर्स नाहीये. रेकॉर्डेड कोर्स म्हणजे फक्त रेकॉर्ड केला आणि तुम्हाला म्हटलं की तुमचं तुम्ही बघा, ते नाही. जसं आपण आत्ता लाईव्ह बोलतोय तसं लाईव्ह ऑनलाईन असणार आहे. तुम्ही माझ्याशी इंटरॅक्ट करू शकता. रेकॉर्डेड सेशन असतील, स्टेप बाय स्टेप सगळं शिकवलं जाईल, सोप्या पद्धतीनं हसत खेळत शिकवलं जाईल. ओके. आणि प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स असतील, रिअल केस स्टडीज असतील. रिअल केस म्हणजे फक्त सेलिब्रिटीजच्या केस स्टडी नाही, सेलिब्रिटीजला काय आपण म्हणजे असं नाही की आपल्या ते मागच्या गल्लीत राहत आहेत आणि आपण त्यांना रोज भेटत असतो. सेलिब्रिटी केस स्टडी भरपूर झाल्या, त्या पण करू आपण, पण जास्त आपण अशा पण करू त्या जी रिअल लाईफ मध्ये आपल्या आजूबाजूला जी माणसं आहेत त्यांच्या केस स्टडीज करू. ओके. त्यानंतर कसं आहे की कन्सल्टेशनचं ट्रेनिंग तुम्हाला सांगितलं की लाईव्ह कन्सल्टेशन कसं करायचं ते सांगणार.
क्वेश्चन आन्सर्सचे सेशन म्हणजे तुमचं डाऊट क्लिअरन्स असेल ते, आणि ऑफकोर्स त्या लेक्चरचे रेकॉर्डिंग पण मिळणार त्या त्या दिवशी. ओके, जसे याचे मिळतात तसे शक्यतो तुम्ही लाईव्ह अटेंड करायचं आहे. समजा चुकून तुमचं मिस झालं तर मग ते कव्हरअप होण्यासाठी रेकॉर्डेड सेशन्स असतात. पर्सनल गायडन्स तर आहेच, म्हणजे माझ्यासोबत तुम्ही कनेक्ट होणार तर तुम्ही माझ्याशी कॉलवर बोलू शकता. तर त्या केसमध्ये म्हणजे पर्सनल गायडन्स टू सम एक्सटेंट मी त्याला देऊ शकतो. आणि काय, फाउंडेशन पासून ते ऍडव्हान्स पर्यंत सगळं, आणि बिझनेस सेटअप्स रिलेटेड पण मला मिळेल, म्हणजे काही सजेशन्स मिळतील. मग कोर्स प्राइस ऍक्च्युली आपण न्यूमरॉलॉजी 15,000 आणि EFT इमोशनल फ्रीडम टेक्निक 3,000चा वर्कशॉप असतो तो. आणि पोनो नावाची फॉरगिव्हनेस आणि मॅनिफेस्टेशनची टेक्निक आहे, मॅनिफेस्टेशन, लॉ ऑफ अट्रॅक्शनची. आणि त्याचे कमाल रिझल्ट आहेत, जगभर कमाल रिझल्ट आहे. इमोशनल फ्रीडम टेक्निकला पण म्हणजे 21व्या शतकातलं एक वरदान आहे असं मानलं जातं मेडिकल फील्डमध्ये. आणि ओव्हर मेडिकल फील्डच नाही, पूर्ण लॉ ऑफ अट्रॅक्शन तुमची काय स्वप्न पूर्ण करायची असतील तर EFT आणि हे म्हणजे सुप्रीमली पॉवरफुल आहे. ओके, त्याचे आपण फ्री वर्कशॉप्स पण याच्यात, म्हणजे त्याचे वर्कशॉप्स पण घेणार आहे, ते फ्री देणार आहे. मग न्यूमरॉलॉजी कोर्सची फक्त फी 15,000 आहे, पण ती पण द्यायची असं नाहीये मला, फक्त 4,999 मध्ये ते होणार. ओके, सो आणि हा 30 दिवसाचा कोर्स असेल, रोज 1 तास शिकवलं जाईल, आणि आठवड्यातले 5 दिवस असेल, मग त्यामुळे असे 6 आठवडे तो चालेल. ओके, 6 आठवडे चालेल. आणि त्याच्यामध्ये बेसिक टू ऍडव्हान्स पूर्ण न्यूमरोलॉजी होईल. पुन्हा EFTचं एक वर्कशॉप होईल, त्याचे काही चार्जेस नसणार आहेत वेगळे. आणि याचं वर्कशॉप होईल हो ओपोनोपोनो ह्या टेक्निकचं. ठीक आहे, होलिस्टिक हिलिंगच्या ह्या टेक्निक्स आहे. आणि कित्येक जणांना हो ओपोनोपोनोचेच एवढे रिझल्ट आलेले आहेत, किंवा कित्येक जणांना फक्त EFTचेच, म्हणजे कमाल लेवलचे रिझल्ट आहेत सगळ्या फील्डमध्ये, हेल्थ असो, रिलेशन असो, करिअर असो, मनी असो, आणि इव्हन आध्यात्मिक असो, ह्या लेवलला त्याचे रिझल्ट आहेत. ठीक आहे, चालेल. तर मग ज्यांना या कोर्ससाठी ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांनी 4,999 इतके पैसे म्हणजे भरून तुम्ही बुक करू शकता. ओके, आणि तो तुम्ही ह्या नंबरवर तुम्ही ते ऑनलाईन पे करू शकता. जर काय पेमेंटचा काय इश्यू असेल तर तुम्ही सध्या हाफ द प्राइस म्हणजे 2,500 भरून तुम्ही बुक करू शकता, आणि नंतर तुम्ही जेव्हा कोर्स चालू होईल जूनच्या पहिल्या आठवड्यात तेव्हा उरलेलं अमाऊंट तुम्ही पे करू शकता अशा पद्धतीने. सो दॅट यू कॅन बुक दिस फॉर 5,000 म्हणजे 4,999 असं आहे. आपण जे जून पासून पुढे कोर्सेस जेव्हा जे काय लॉन्च होते न्यूमरॉलॉजीचा सेम कोर्स, पण त्याच्यात त्याची 10,000 प्राइस असते. फक्त आपण हे कसं आहे की जो एक ऑफ सीझन आहे, जेव्हा सगळे सुट्टीवर आहेत तेव्हा आपण करतोय, आणि आपल्याला रिच आउट करायचं होतं सगळ्यांच्या पर्यंत, हे काय बंद ठेवायचं नव्हतं. मग त्यामुळे आपण हे ऍज अन एक्सेप्शन, कारण मग बाकीचे वर्षातले जे जवळपास बाकी 10-11 महिने आहेत ते 10,000 विथ फायनल प्राइस. ऍक्च्युली जर तुम्ही बघितलं तर ह्याची साधारण न्यूमरॉलॉजी कोर्सची 21,000, 18,000, 15,000 अशा प्राइसेस आहेत. तुम्ही त्याच्याविषयी माहिती घेऊ शकता इतर ठिकाणी पण. ओके, आणि ते बऱ्याच वेळा रेकॉर्डेड कोर्सेस आहेत, लाईव्ह पण नाही आहेत असं आहे. सो लाईव्ह कोर्सेसची प्राइस निदान 21,000 तर असतेच फायनल प्राइस. ओके, असं. मग हे फक्त कसं आहे की मग जेस्चर पण आहे की ह्या क्षेत्रामध्ये दोन्ही आहे की एक जे आपण म्हणू म्हणजे पैशाच्या माध्यमातून आणि सर्व्हिस, सेवा, या दोघांचा कुठे समन्वय पण साधायला लागतो. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी आम्हाला किंवा फक्त कमर्शियल पर्पज येऊन आम्ही हे करत नाही. 1-2 महिने वर्षातले नॉन कमर्शियल पर्पज आमचा असतो. ओके, असं आहे. सो बाकी तुम्ही नंतर जून, जुलै, ऑगस्ट पुन्हा करणार असाल तेव्हा तुम्हाला हा कोर्स 10,000 असेल, हे आताच क्लिअर करू शकतो. ठीक आहे, तर मग याविषयी काय डाऊट असेल मला तुम्ही फोन करू शकता. ओके, जो ऑफिसचा नंबर आहे तिथं करू शकता, इथं पण करू शकता, असं काही प्रॉब्लेम नाही, पण शक्यतो ऑफिसच्या नंबरवर करा म्हणजे तिथं लगेच फोन उचलला जातो असं आहे. आणि काय डाऊट असेल करू शकता फोन, काय अडचणी असतील तर तुम्हाला फोन करू शकता याविषयी. आय विल ना टेल यू व्हॉट टू डू. ओके, आणि सध्या आपण मग इथं क्लोज करूया, आणि पुन्हा आपण भेटू जूनमध्ये जेव्हा डायरेक्ट आपला ऍडव्हान्स न्यूमरॉलॉजी कोर्स चालू होईल. तेव्हा भेटू. अजून एक 15 दिवस मे महिन्यामध्ये सुट्टी असेल. ठीक आहे, सो दॅट्स इट. विशिंग यू हॅपी समर वेकेशन. चालेल, नमस्कार.